विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। बाळूमामाच्या नावानं नायकाच्या नावानं समचरण सरोज सांद्रनी नाम धाम जगन विहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैव दोलासम विठ्ठलम चिंतयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदाम्बोज तेजम दुरिक्ते प्रदेशम विधिरांग्रि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडरीकाय धातो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण्याता त्रिगुण असार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविण मन व्यर्थ जाई अव्यक्त निराकार नाही जाकार जेथोनी चराचर हरिशी बली ज्ञानदेवा त्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मनी पुण्य होय। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेला घेतलेला अभंग संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठातील तिसऱ्या क्रमांकाचा अभंग आहे। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे। त्या न्यायाने आज 1.5 वर्ष झाले आपल्या या मंदिरामध्ये हरिपाठ चालू आहे आणि त्यात काहीतरी वेगळं व्हावं अशी आपल्या मंडळाचे ज्येष्ठ श्रेष्ठ हरिभक्त परायण आपले महाजन महाराजांच्या एक मनामध्ये संकल्पना सुचली की आपण 1.5 वर्ष झाले फक्त हरिपाठच करतोय। आपल्या त्या हरिपाठातील कुठल्याही अभंगाचा म्हणजे अर्थ समजत नाही। तेव्हा त्यांनी सांगितलं का आपण आता काहीतरी नवीन करूया। म्हणजे माया आहे। माया ही काय आहे? असत्य आहे। आणि सत्य काय आहे? ब्रह्म आहे। ब्रह्म सत्य जगत मिथ्या आपण असं नेहमी म्हणतो। तसं हे त्रिगुण म्हणजे माया आहे। या मायेने या त्रिगुणाने सर्व विश्वाला व्यापलेला आहे। तेव्हा त्या 3 गुण कोणते आहेत? सत्व रज आणि तम। आता सांगायचं म्हणजे ना भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये स्पेशल 2 अध्यायावर त्याचं विवेचन केलेलं आहे। त्याच्यावर सुंदर असे श्लोक आहेत की हे 3 गुणाचे लोक कसे असतात, त्यांचे म्हणजे गुण काय असतात, ते काय खातात, कसे वागतात, कसे बोलतात, कसे जगतात आणि त्याचं माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये विवेचन केलेलं आहे। तेव्हा ते 3 गुण म्हणजे सत्व रज आणि तम हे 3ही गुण एकाच व्यक्तीच्या शरीरात असतात म्हणजे असतातच। पण अशा काही गुणाचा प्रभाव त्या व्यक्तीवर पडतो, एकाच गुणाचा प्रभाव पडतो आणि त्या गुणानुसार तो वागतो। मग तो सत्वगुणी त्याच्याप्रमाणे वागेल। आता आपण थोडक्यात सत्वगुणी कसा असतो आणि आपण कोणाला म्हणायचं ते तर सत्वगुणी माणूस असा असतो तो कधीच कुठल्या फळाची अपेक्षा करत नाही। निरपेक्ष असं तो काम करतो। जसं की कर्मण्येवाधिकार से मा फलेषु कदाचन म्हणजे तो कुठल्याच फळाची अपेक्षा करत नाही। कुठला मान सन्मानाची त्याला आशा वाटत नाही किंवा मला कुणीतरी सन्मानित करावं, मला कुणीतरी मान द्यावा असं तो कधीच मनात आणत नाही। तो निर्मळ स्वच्छ असा विकार रहित तो असतो। त्याचा गुण एवढा सात्विक असतो म्हणून त्याला सत्वगुणी असं म्हटलं जातं। हा सत्वगुणी माणूस जीवन एवढं सुंदर जगतो, कोणाशी कसं बोलावं, कोणाशी कसं वागावं हे सगळं काही तो म्हणजे सात्विकतेने जगतो। तो कधी कोणाचं मन दुखेल असं वागत नाही, तो कोणाचे नुकसान होईल असं जगत नाही आणि कोणाला त्रास होईल असं कधीच
करत नाही. सत्वगुणी हा ज्ञानी असतो आणि तो जीवनामध्ये नेहमी सात्विकतेने वागतो. माऊलीने 14व्या अध्यायामध्ये गुणत्रय म्हणून एक अध्याय आहे स्पेशल. ज्ञानेश्वरीमध्ये विवंचन आहे आणि गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण